The men knotted a rope at certain intervals and attached pieces of bamboo in each knot. Thus they created their ladder. आता त्यांनी काय केलं की एक लॅडर तयार केली. कशासाठी लॅडर तयार केली की त्या झाडावर त्यांना उंचावर जे घर बांधायचं होतं त्याच्यासाठी. Father returned to the beach and collected driftwood, thinking it would be perfect to build a sledge. आता यांनी एक स्लेज बनवायची म्हणजे काय असं रनर्स सारखी त्यांचे जे ऑन रनर्स रॅदर दॅन व्हील्स, त्यांच्याकडे काही व्हील्स वगैरे नव्हते म्हणून त्यांनी काय केली की ड्रिफ्टवूड वगैरे गोळा करून आले त्यांच्यावर त्यांनी ती तशी गाडी सारखं तयार केलं आणि त्याचा उपयोग त्यांनी कशासाठी केला. दे यूज इट टू ट्रान्सपोर्ट मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा यूज केला. Meanwhile, Elizabeth announced that the garden she had been tending was producing healthy plants. आता तिने अनाउन्स काय केलेलं होतं मधल्या काळामध्ये की टेंडिंग करणे म्हणजे केअर करणे वगैरे किंवा लक्ष देणे. ओके, की तिने एक हेल्दी प्लांट्सचं असं एक गार्डन तयार केलंय. बरोबर आहे ना, की त्यांच्याकडे थोडी ना की ग्रोसरी शॉप वगैरे काही आहे की चला शॉपमध्ये जाऊन तिथून घेऊन या. एका जंगलात ते आयलँडवर राहत होते. मग तिथे तिने काय काय लावलं, कॉर्न, मेलन्स, पंपकिन्स and cucumbers were already growing. अशा ठिकाणी तिने की जिथे ऑलरेडी हे सगळं होतच. The next day only the father and Fritz traveled to the woods, exploring and finding such exotic plants as one with waxy fruits from which candles could be made. Fritz discovered a tree exuding म्हणजे आता सांगते मी rubbery sap from which his father claimed that they could make foods. आता त्यांनी दुसऱ्या दिवशी फादर आणि कोण फ्रिट्स हे ट्रॅव्हल करत करत एका ठिकाणी ते गेले. आता त्यांनी ते तर माहिती आपल्याला की ते असे नेहमी शोधातच राहायचे, एक्सप्लोअर करायचं काहीतरी. तर त्यांनी एक असा प्लांट शोधून काढला की जो काय करत होता, वॅक्सी फ्रूट होतं त्याला. ओके, त्या प्लांटला काय होतं असं वॅक्सी म्हणजे ज्याच्यातून मेन जे आहे ते बाहेर येत होतं. तर त्यांनी फ्रॉम विच कॅन्डल्स कुड बी मेड की ज्याच्यापासून काय बनवू शकताय, कॅन्डल्स बनवू शकताय. आणि अजून त्यांनी काय शोधलं की असं ट्री की ज्याच्यामधून रबरी सॅप, असं तुम्हाला माहिती ना की ते झाड असतं आणि असं त्याच्यातून रबर वगैरे खाली पडत असतं आणि त्या रबरापासून त्या फादरने असं सांगितलं, एक्सक्लेम केलं म्हणजे असं सांगितलं की दे कुड मेक बूट्स. त्याच्यापासून ते काय बनवू शकता, बूट बनवू शकता. आता त्यांना जंगलात राहायचंय, जंगलामध्ये त्यांना काही प्लेन रस्ता वगैरे असेलच असं नाही म्हणून मग त्यांनी काय ठरवलं की आपण त्या कॅन्डल्स वॅक्स पासून कॅन्डल बनवूया आणि त्या रबर पासून आपण काय बनवू शकतोय की बूट्स बनवू शकतोय. अशा बघा म्हणजे की जरी जंगलामध्ये अडकले तर रडत बसण्यात काहीही फायदा नसतो. पूर्ण फॅमिलीज अशा ठिकाणी अडकली आहे की जिथे काहीही त्यांना अवेलेबिलिटी काहीच नाहीये तरी सुद्धा ते सर्व्हाइव्ह करतायत. मग सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांनी त्यांचा स्टडी आहे, त्यांचं जे नॉलेज आहे याचा देखील त्यांनी यूज केलाय. म्हणजे ही जे नॉवेल आहे ते एकदम ॲडव्हेंचरस नॉवेल आहे. ओके, थिंकिंग अहेड ऑफ द नेक्स्ट विंटर. आता पुढच्या विंटर पर्यंत होणार काय. आता तुम्ही बरोबर गरमी होते, कुठे थंडी वाजते. आता झाडावर जरी जाऊन बसलं तर थंडी तर वाजणारच ना. मग father decided to create a place safe from the elements, a strong storage spot to protect themselves and their belongings. आता त्यांना एक पुढचा येणार कोणता विंटर येणार तर त्या विंटर मध्ये त्यांना एका सेफ प्लेस मध्ये जाणं गरजेचं होतं की ज्यांना प्रोटेक्ट झाले पाहिजे ते किंवा त्यांचे जे सगळे बिलॉंगिंग, त्यांची पूर्ण फॅमिली हे सगळे काय झाले पाहिजे, प्रोटेक्ट झाले पाहिजे. फ्रिट्स केम अप विथ द आयडिया. आता फ्रिट्सला एक आयडिया आली, ती कसली, ऑफ अ केव, की आपण एक केव जर केली म्हणजे आता केव तर तुम्हाला माहिती म्हणजे गुहा त्याला मराठीत म्हणतात. तर त्या गुहेमध्ये राहिलो तर आपल्याला ह्या गोष्टींना फेस करावं लागणार नाही.
नॉट फाइंडिंग वन दे थॉट ऑफ कार्विंग आउट. म्हणजे त्यांनी असं नाही ठरवलं का आपण चला एखादी इथे ऑलरेडी आहे का मग आपण ती शोधूया आणि मग त्याच्यात जाऊन राहूया, असं नाही. म्हणजे शोधलेली नाही. नॉट फाइंडिंग वन. They thought of carving out their own cave in the rock, abutting their camping site. Okay? मग आता सांगा बरं याचा मीनिंग काय होतो. म्हणजे त्यांनी काय ठरवलं, शोधलेली नाही तर काय, त्यांना केव पाहिजे होती पण कशी की एखादी म्हणजे ऑलरेडी तयार असलेली किंवा एखादी चला जंगलमध्ये तर असतातच ना, तर आपण शोधूया आणि तिथे जाऊन राहूया असं होतं का. त्यांनी काय ठरवलं, बोला लवकर. स्पर्श, श्रेयश. त्यांनी स्वतः कार्विंग करायचं ठरवलं की त्यांनी स्वतः. व्हेरी गुड श्रेयश, सर्वेश, सॉरी स्पर्श. की त्यांनी स्वतः केव कार्विंग करायचं ठरवलं. आता केव कार्विंग करणं सोपं आहे का रे, नाही. ऑन द स्मूथ फेस ऑफ द रॉक फादर मार्क द डायमेन्शन्स फॉर अन ओपनिंग अँड दे पिक्ड अवे ॲट द हार्ड सरफेस विथ देअर ॲक्सेस. आता चिझल्स, हॅमर्स अँड शॉवेल्स. म्हणजे आता माहितीये का तुम्हाला याचा अर्थ की त्यांनी पहिले हा जो वर्ड आहे ना ॲब्युटिंग, याचा मीनिंग बघून घ्या. ॲब्युटिंग म्हणजे हॅविंग कॉमन बाउंड्री. ओके, की ॲब्युटिंग म्हणजे काय, बाजूला लागूनच नाही. त्यांनी असं ठरवलं की आता जिथे राहत होते आता त्यांची जी कॅम्पेन साईट आहे त्याच्याच बाजूला त्यांनी काय ठरवलं की जवळच आपण एक केव सुद्धा काय करायची, कार्विंग करायची. आणि मग नंतर त्यांनी शोधायला सुरुवात केली. मग एक असं छान असा त्यांनी रॉक शोधला. मग त्याचं डायमेन्शन त्यांनी बघितलं की जिथे, आणि मग त्यांनी पिक्ड अवे म्हणजे असे काही पिक्ड अवे म्हणजे काही गोळा केले असे हार्ड सरफेसवाले रॉक्स की ज्याच्यापासून त्यांनी त्यांचं साहित्य बनवलं. मग आता जसं ॲक्सेस, चिझल्स म्हणजे अशी ती छिन्नी वगैरे काहीतरी म्हणतात त्या, छन्नी का काहीतरी. पुन्हा हॅमर्स म्हणजे हातोडा, आणि शॉवेल्स म्हणजे ते फावडा वगैरे असतो ना ते, त्याच्यापासून त्यांनी ते सगळं बनवलं ओव्हर द नेक्स्ट सेव्हरल डेज. आणि काही कारण ते कशाचा विचार करत होते, विंटरचा. आणि काही दिवसांमध्येच त्यांनी काय केलं बघा, द फॅमिली कट विंडोज इन द रॉक्स टू अलाउ फॉर क्रॉस करंट ऑफ एअर अँड फॉर सनलाइट टू एंटर द केव. When they had finished, they had 4 rooms complete with a fireplace. They now had a new winter home. आता त्यांनी पहिले बघा की टेंट मध्ये राहिले, नंतर त्यांनी झाडावर एक छानसं घर बनवलं. त्याच्यात त्यांनी पूर्ण डायमीटर, जॉमेट्री पूर्ण याचा अभ्यास करून छान घर बनवलं. आता त्यांनी रॉक्सचे डायमेन्शन्स वगैरे बघितले. मग त्यांनी काही त्याच्यासाठी लागणारे हत्यारं वगैरे बनवून मग त्या कार्विंग स्वतः केलं. आणि तिथे छान विंडोज वगैरे आणि क्रॉस करंट ऑफ एअर म्हणजे चांगली हवा खेळती राहावी यासाठी त्यांनी विंडोज वगैरे तयार केल्या, सनलाईट आतमध्ये यावा. पुन्हा जेव्हा पूर्ण केवचं काम कंप्लीट झालं तेव्हा आतमध्ये किती रूम्स होत्या, 4 रूम्स. ओके, विथ फायरप्लेस. आणि शिवाय फायरप्लेस थंडी असल्यामुळे आतमध्ये फायरप्लेस सुद्धा मिळणार. ओके, आणि आता ते होतं त्यांचं न्यू विंटर होम. कळलं इथपर्यंत? नक्की कळलं का? बोर होतंय का? पुढे कंटिन्यू करू का की उद्या घेऊ पटकन? कंटिन्यू करा. ओके, व्हेरी गुड. बिकॉज ऑफ द लो लाईट. पण आता काय झालं बरं, केव मध्ये आता केव म्हटल्यावर थोडस लो लाईटच असणार ना. बिकॉज ऑफ द लो लाईट द केव हाऊस दे हॅड बिल्ड फेल्ड ऑप्रेसिव्ह. जरा ऑप्रेसिव्ह फेल्ट व्हायला लागलं आतमध्ये. आपण म्हणतो ना सारखं
की तुम्हाला बंद याच्यात ठेवलं तर. टू रेमेडी दीज फादर अँड जॅक रिग्ड अप अ न्यू लाईट. मग आता रिग्ड म्हणजे मॅनेज करणे. त्यांनी काय केली, नवीन लाईट मॅनेज केली. कसं, दे फाउंड अ बांबू पोल. त्यांनी एक बांबू पोल शोधला दॅट वुड रीच फ्रॉम द फ्लोअर ऑफ द सेलिंग. तो असा सेलिंगला तिथे म्हणजे सेलिंगला असा तो तिथे ठेवला त्यांनी, टांगला. देन आफ्टर सिक्युरिंग इट जॅक क्लाइम्ब टू द टॉप ऑफ द पोल अँड हंग अ लार्ज ऑइल लॅम्प that they had rescue from the ship. आता त्यांनी पुढे काय केलं नंतर की आता गुहेमध्ये राहायचं म्हणजे थोडंसं हेच असतं, पण मग थोडं लाईट त्यांनी लाईट थोडासा मॅनेज केला कारण लाईट खूप कमी होता. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की त्या सिलिंगला एक ऑइल लॅम्प सुद्धा त्यांनी लावला. ते झालं. आणि का बरं, दे हॅड रेस्क्यू फ्रॉम द शिप्स. म्हणजे आता शिप पासून त्यांना म्हणजे आता बघा की कधी ना कधी घरी तर जायचंय कायमचं, इथे नाही राहायचंय त्यांना. ओके, तर त्यांना कळावं की इथे कोणीतरी राहतंय म्हणून पण त्यांनी ते सगळ्या गोष्टी करत होते. वन डे दे फाउंड दॅट वन ऑफ द फॅमिलीज हट had been completely destroyed and the cultivated field around it had been trampled and ruined. There were huge footmarks everywhere. Father saw massive damage. Massive म्हणजे मोठ्या प्रमाणात, huge damage to trees as well as many huge footprints which he identified as belonging to an elephant herd. Elephant herd म्हणजे काही एलिफंट म्हणजे माहिती तुम्हाला, हत्ती. एलिफंट्सचा जो पूर्ण थवा होता, पूर्ण ग्रुप होता, तो एक दिवस त्यांनी असं त्यांना आढळलं की त्यांच्या ज्या हर्ट्स होत्या, त्यांच्या ज्या बाजूला झोपड्या होत्या त्या पूर्ण डिस्ट्रॉय झालेल्या होत्या. त्यांनी कल्टिवेट केलेलं फील्ड होतं म्हणजे लागवड करून वगैरे त्यांनी जी शेती तयार केलेली होती ती सुद्धा पूर्णपणे रुईन झालेली होती. रुईन म्हणजे सत्यानाश केलेला होता. आणि तिथे दिसत होतं की हत्तींचे मोठे मोठे फूट मार्क्स तिथे होते. त्याच्यावरनं त्यांनी ओळखलं की इथे एलिफंट हर्ड येऊन गेला. मग नेक्स्ट मॉर्निंग द फॅमिली बिगॅन टू डिझाईन अ न्यू डिफेन्स टू डिस्करेज ऑल वाईल्ड. आता बघा की वाईल्ड ॲनिमल्समुळे त्यांना भरपूर त्रास होत होता. वाईल्ड ॲनिमल्स फ्रॉम एंटरिंग देअर कल्टिवेटेड लँड्स. त्यांची जी कल्टिवेटेड लँड होती त्याच्यामध्ये काय एंटर करत होते, वाईल्ड ॲनिमल्स एंटर करत होते. म्हणून त्याच्यावर त्यांनी विचार करायला सुरुवात केली. दे ऑल्सो फायनलाइज देअर आयडिया अबाउट द न्यू रेसिडेन्स. आता त्यांनी परत नवीन रेसिडेन्स म्हणजे काय, राहण्याचं ठिकाण, नवीन राहण्याच्या ठिकाणाविषयी त्यांनी विचार केला. रॅदर दॅन बिल्डिंग अ हाऊस ऑन स्लिट्स म्हणजे नुसतं बांबूवर घरं ठेवण्यापेक्षा विच द एलिफंट्स कुड नॉक डाऊन इझिली. असे घरं की जिथे एलिफंट्स वगैरे सुद्धा इझिली नॉक डाऊन करू शकता किंवा येऊ शकता. दे वुड यूज 4 strong trees growing in a square near one another as the foundation. The trees were of equal size, approximately 12 feet apart. Thus they built another safe home. Okay, तर त्यांनी काय केलं आता की नेक्स्ट मॉर्निंगला फॅमिलीने डिझाईन करायचं ठरवलं की आता याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी डिसाईड केलं दे वुड यूज 4 असे स्ट्रॉंग ट्रीज असलेले अशी जागा त्यांनी शोधायची की जे स्क्वेअर मध्ये इकडे एक ट्री असेल, इकडे एक असेल, याच्या समोर बरोबर एक्झॅक्टली असे की बरोबर याच्यावर त्यांना बेस मिळेल आणि इथे त्यांचं घर ते काय करतील, बिल्ड करतील. आणि कसं असेल की अप्रॉक्सिमेटली 12 feet apart. The trees were of equal size, approximately 12 feet apart. Thus they built another safe house. म्हणजे की 12 feet पर्यंत त्याची साईज असेल
ॲटलिस्ट त्याचं फाउंडेशनच पक्क पाहिजे. म्हणजे जर 4 ट्रीज असेल तर वरपर्यंत बघा त्यांना कशाचाही त्रास होणार नाही. एकाच झाडावर म्हटल्यावर थोडंसं त्यांना प्रॉब्लेम होतो. मग त्यांनी अशा पद्धतीने शोधली झाडं आणि याच्यावर त्यांनी काय केलं, छानशी ट्रीज बांधले, हाऊस त्यांनी त्याच्यावर एकदम बिल्ड अनदर सेफ हाऊस. आणि याच्यावर छान त्यांनी काय केलं, आपलं जे हाऊस होतं ते त्यांनी याच्यावर बिल्ड केलं. ओके, म्हणजे बांधलं. ओके, आता काय झालंय, 10 years passed and the young boys were now young men. म्हणजे की आता ते जे लहान त्यांचे जे मुलं होते, हळूहळू काय झालं की 10 वर्ष गेले आणि त्यांची मुलं आता मोठी व्हायला लागली. बघा, एका जंगलामध्ये 10 वर्ष राहणं शक्य आहे का रे? सांगा, तुम्ही राहाल का? आणि एवढं स्ट्रगल की तिथे त्यांना खाण्याची सोय नाही, झोपण्याची सोय नव्हती. जेव्हा ते तिथे पोहोचले होते त्यांनी कशा पद्धतीने, म्हणजे हे सगळं काय आहे, ॲडव्हेंचरच आहे. ओके, अँड देअर पॅरेंट्स वेअर व्हेरी प्राऊड की आपले बॉय, ती अशा ठिकाणी सुद्धा सर्व्हाइव्ह करणं ना खूप अवघड आहे. पण जो श्रमदान करणार नाही, जो हार्डवर्क करणार नाही, त्याला मात्र तिथे सर्व्हाइव्ह करणं शक्यच नाही. तोपर्यंत तो आउट, कारण राहू शकणार नाही. बघा, तुम्ही 10 वर्ष टेंट मध्ये राहणार आहे का? तोपर्यंत जर 10 वर्षामध्ये एखादा, तुम्हाला जसं सांगितले जॅकल्स वगैरे सगळेच आहे, किंवा वाईल्ड ॲनिमल्स तिथे असू शकतायत, मग ते आपल्याला जगवतील, राहणं मुश्किल करतील ना तिथे. मग त्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने त्याच्यावर सोल्युशन, इट इज नॉट अ रिअल स्टोरी, बट तरी सुद्धा आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतं की आपण हार्ड वर्कर असायला पाहिजे. अँड देअर पॅरेंट्स वेअर व्हेरी प्राऊड, ऑब्व्हियसली प्राऊड फील होणारच. दे कॉल द, आता त्यांनी जे सगळं तयार केले, छानसं तिथे त्यांनी स्वतःचं विश्व तयार केलं आणि त्यालाच त्यांनी नाव दिलं, त्या आयलँडला काय नाव दिलं, द म्हणजे न्यू स्वित्झर्लंड. ओके, स्वित्झर्लंडचे होते ना ते, न्यू स्वित्झर्लंड. मेनी ॲडव्हेंचर्स ऑकर्ड ओव्हर द इयर्स, या पूर्ण वर्षांमध्ये खूप ॲडव्हेंचर्स त्यांच्या समोर आले. ऑन द शोर ऑफ अनदर आयलँड फिट्स हॅड नॉक डाऊन अँड, आता एल्बेट्रॉस म्हणजे हा एक काय आहे, हे बघा, एल्बेट्रॉस म्हणजे हा काय, अ लार्ज लॉंग विंग सी बर्ड. ओके ओके, आता तुम्ही इथे बघू शकताय. ओके, ऑन द शोर ऑफ अनदर आयलँड फ्रिट्स हॅड नॉक डाऊन द albatross which was threatening to attack him and found a rat. म्हणजे काय टीचर? हा एक पक्षी आहे. ओके, एल्बॅट्रोस हा जो आहे ना एक पक्षी आहे आणि तो त्या पक्षाने या फ्रिट्सवर काय केलं, अटॅक करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे घाबरवण्याचा फक्त प्रयत्न केला. पण त्याने असं बघितलं फ्रिट्सने, म्हणजे तो फ्रिट्स जो होता हॅज फाउंड अ रॅट टाईड टू द लार्ज बर्ड्स लेग. हा जो लार्ज बर्ड होता त्याच्या लेगला त्यांनी एक रॅग टाय केलेला बघितला. रॅग म्हणजे काय, असं जुना कपडा वगैरे असतो ना, तो असा त्याच्या पायाला टाय केलेला होता, बांधलेला होता. ऑन द रॅग वॉज अ मेसेज, त्याच्यावर एक मेसेज होता, दॅट अँड इंग्लिश वुमन, एक इंग्लिश वुमन आहे, हॅड बीन स्ट्रँडेड ऑन द स्मोकिंग रॉक. म्हणजे ती स्ट्रँडेड ऑन द स्मोकिंग रॉक, म्हणजे आता त्याच्यावर असा एक मेसेज लिहिला होता की त्या स्मोकिंग रॉक मध्ये ती काय आहे, अडकलेली आहे, असा मेसेज होता. हिज फादर सजेस्टेड दॅट स्मोकिंग रॉक साऊंडेड लाईक अ रेफरन्स टू अ व्हॉल्केनो. मग वडिलांनी सजेस्ट केलं की स्मोकिंग रॉक म्हणजे काय, म्हणजे त्याचा रेफरन्स असेल व्हॉल्केनो. ओके, व्हॉल्केनो म्हणजे तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती आहे ना, व्हॉल्केनो म्हणजे ज्वालामुखी. Since there were no volcanoes in the vicinity म्हणजे आजूबाजूला, तसं तर आजूबाजूला तर कुठेच व्हॉल्केनो नाहीये. The bird might have come from hundreds of miles away, म्हणजेच बर्ड जो आहे
तो हंड्रेड्स ऑफ माइल्स म्हणजे हजार, म्हणजे तो भरपूर वेट अ मिनिट, कुठे गेला, द बर्ड्स माइट हॅव कम फ्रॉम हंड्रेड्स ऑफ माइल्स अवे, म्हणजे तो हंड्रेड्स ऑफ माइल्स दुरून तो आपल्याकडे आलेला असावा. हाऊएव्हर फ्रिट्स फेल्ट माइल्स म्हणजे मैल, जसं आपण म्हणतो ना हजारो मैलांवरून दूर आलेला असेल. माइल ना, हा ना, हेच ना, हे नाही, द बर्ड माइट हॅव कदाचित ओके, द बर्ड माइट हॅव कम फ्रॉम हंड्रेड्स म्हणजे आपण शक्यता दर्शवतो ना, तो तसा तो वर्ड काय करत असतो, तो ऑक्झिलरी आहे, मॉडेल ऑक्झिलरी आहे ते, आणि तो शक्यता दाखवतोय की कदाचित तो म्हणजे प्रोबॅबिलिटी तो हंड्रेड्स ऑफ माइल्स दूरवरून तो आलेला असावा. आणि फ्रिट्सला काय फेल्ड झालं, समवन नीडेड हिज हेल्प, कोणाला तरी त्याची गरज आहे. अँड ही वॉज डिटरमाइंड टू डू हिज बेस्ट टू फाइंड द सेंडर, त्याने ठरवलं की आपण तो जो सेंडर आहे तो शोधूनच काढायचा की कोणी चिठ्ठी पाठवली. बिफोर रिटर्निंग होम ही हॅड रिटन हिज ओन नोट ऑन द रॅक, retie it to the albatross legs and had watched the birds fly off. The note told whoever received it, do not despair. आता त्याने असं ठरवलं की आपण पण त्याच्यावर एक रॅक रिटाय करायचा आणि त्याच्यावर मेसेज काय टाकायचं, डू नॉट डिस्पेअर, निराश होऊ नका, हेल्प इज नियर, तुमची मदत जवळच आहे, म्हणजेच काय, हा मदत करायला जाणार आहे. फ्रिट्स देन सक्सेसफुली रेस्क्यू द यंग वुमन, आणि नंतर मग बरोबर त्या फ्रिट्सने त्या यंग वुमनला वाचवलं की जिचं नाव होतं जेनी मॉन्ट्रोज. थ्रू आता दो शाय ॲट फर्स्ट, ती आधी खूप लाजायची, सून आणि लवकरच शी गॉट यूज टू लिव्हिंग विथ द रॉबिन्सन फॅमिली, ती त्या रॉबिन्सन फॅमिली बरोबरच नंतर राहायला लागली. म्हणजेच ती पण यांच्यासारखीच तिथे आलेली असेल ना, ओके, म्हणजे आता हे कसे बाय मिस्टेक्स तिथे पोहोचून गेले तसे ती पण असेल. वन डे दे, मी आज लेसन कम्प्लीटच करते. वन डे दे सॉ अ शीप, त्यांनी काय बघितली, एक शीप बघितली. विच हॅड लेड अँकर, ओके, त्यांनी काय केलं की त्यांनी एक तिथे शीप बघितली की ज्याला काय होतं, आता अँकरचा अर्थ काय होतो की जहाज पुढे जाऊ नये म्हणून जहाजातून एक पाण्यामध्ये असा एक मोठा धातूचा तुकडा सोडलेला असतो, त्याला तो तिथे, त्याला सुद्धा त्या जहाजाला, त्या शिपला सुद्धा तो तुकडा होता. अँड encampment had been set up on one of the smaller island. After checking the people through their spyglass म्हणजे दुर्बीन, Fritz and his father decided to announce himself after they had returned home and cleaned it up. They did not want the crew to think they were savages. The next day, Fritz and his father met the captain and told him their own histories as well as Jenny's. To everyone's surprise. काय स्पाय ग्लासेस म्हणजे दुर्बीन. म्हणजे आता तिकडनं आता काय झालंय का तिथे अजून एक शिप येऊन पोहोचलेली आहे. आता हे मी तुम्हाला सांगते की ही शिप कोणाची आहे, की ती जी जेनी असते ना तिच्या वडिलांनाही वाटत असतं की आपली मुलगी आहे ना कधी आपल्याला हरवलेली मुलगी, म्हणजे ती पण अशी आलेली आहे ना, तर ती पण आपल्याला कधी ना कधी सापडेल, म्हणून त्यांनी त्या आशेवर त्या कॅप्टनला शिप घेऊन पाठवलेलं असतं की सर्च कर बाबा, तिथे कुठेतरी भेटेल माझी मुलगी, आणि म्हणून ते शोधत बरोबर तिथे पोहोचतात. तर मग आफ्टर चेकिंग द पीपल थ्रू देअर स्पाय ग्लास, तिथे मग आता हे सगळ्यांची भेट वगैरे होते. स्पाय ग्लासेस म्हणजे दुर्बिणीने ते दिसतात एकमेकांना. आता फ्रिट्स अँड हिज फादर त्यांनी पण आता ठरवलं की दे हॅड रिटर्न होम, म्हणजे त्यांनी तिथे घरी जाण्याचा म्हणजे डिसाइड केलेला आहे. दे डिड नॉट वॉन्ट द क्रू टू थिंक दे वेअर
सॅव्हेज. आता सॅव्हेज म्हणजे काय की त्यांना असं वाटायला नको की समोरच्या लोकांना सॅव्हेज म्हणजे क्रूर की आपण दिसतोय ओके, पण आता हे कुठे राहत आहेत, जंगलामध्ये राहत आहेत. मग यांनी काय ठरवलं की आपण जायचं पण तिथे कसं व्यवस्थित जायचं, नाही तर मग यांना काहीतरी वेगळंच काहीतरी. कशापासून रेडी करायचे हा ते इन्स्ट्रुमेंट्स कशापासून यूज करायचे रेडी? अरे यांनी जेव्हा नाही स्पाय ग्लासेस वगैरे यांनी स्वतः नेले होते ना. हे ऑलरेडी स्वित्झर्लंड मध्ये राहणारे होते. जेव्हा त्यांनी समुद्र हो ऐक ना जेव्हा ते समुद्र प्रवासाला निघाले ना तेव्हा यांच्याकडे सगळं मटेरियल होतं. आणि जेव्हा ते आयलँडवर पोहोचले तर त्यांनी ते जे त्यांचे टब्स वगैरे होते ना त्यात ते सगळं मटेरियल भरून घेतलं आणि मग ते आयलँडवर पोहोचले. त्यांनी ते शिप डायरेक्टली सोडलंच नाही. त्यांनी म्हणजे जेव्हा त्यांना ते सर्व्हाइव्ह करायचं होतं, त्यांना स्वतःला वाचवायचं होतं, पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर इव्हन ते बुक्स वगैरे सगळं त्यांनी आपल्याबरोबर घेतलं. आणि समोरच्या लोकांनी पण दुर्बिणीमधून यांना बघितलं तर यांनी असं ठरवलं की स्वतः पण एकदम क्लीनअप राहायचं, नाही तर आपल्याला काहीतरी ते जंगली माणसं वगैरे समजायला नको, आपण पण असे आपली स्टोरी. मग त्यांनी जेव्हा ते कॅप्टनला भेटले, कोण फ्रिट्स आणि त्याचे फादर जेव्हा कॅप्टनला भेटले तेव्हा त्यांनी स्वतःची स्टोरी सांगितली की बघा बाबांनो आम्ही अशा पद्धतीने इथे अडकलो. इव्हन स्वतःची तर सांगितलीच पण जेनीची पण स्टोरी सांगितली. टू एव्हरीवन सरप्राईज. मग आता प्रत्येकाला सरप्राईज वाटत होतं, आश्चर्य वाटत होतं. इट हॅड बीन जेनीज फादर हू हॅड इन्स्पायर्ड द captain's search. He believed his daughter was still alive after 3 years. आता जेनीला हरवून किती वर्ष झाले होते? 3 years. आणि त्यांचं ते बिलीव्ह होतं, ते विश्वास करत होते की आपली डॉटर जी आहे ना ती नक्की कुठे ना कुठेतरी जिवंतच असेल. द कॅप्टन हॅड डिसाइडेड टू अटेम्प्ट टू फाइंड हर. आणि कॅप्टनने असं ठरवलं होतं की मी तिला शोधूनच दाखवेल आणि तो बरोबर तिला शोधतो. ओके विथ बर्स्ट ऑफ सेलिब्रेशन. आणि मग आता ऑब्विसली ना की आपल्या देशातून कोणीतरी आलेलं आहे किंवा म्हणजे कोणत्या ना कुठून तरी बाहेरून माणसं आपल्याला भेटली. इतक्या वर्ष आपण एकटंच राहिलो, तिथपर्यंत कोणी पोहोचलं नाही. आता हे आलेत, आता हे यांना वाटलं तर हे घरी जाऊ पण शकतात, अदरवाईज तिथे राहू पण शकतायत. मग आता ह्या आणि शिवाय ती जी डॉटर होती तिला शोधण्यासाठी कॅप्टन प्रयत्न करत होते. त्यांना पण त्यांचा जो अटेम्प्ट होता तो सक्सेस झालाय. त्याची त्यांनी काय केलं हो मग आता हा तो कॅप्टन तिलाच तर जेनीलाच शोधायला निघालेला असतो आणि ती त्यांना सापडते टू फाइंड हर. आता म्हणून तर बघा इथे पुढे काय होणार आहे, सेलिब्रेशन विथ हा कुठे सापडली? अरे मग यांच्याकडे सापडली ना जेनी. अरे दादा जेनी यांना आता इथे कॅप्टन पोहोचले ना या आयलंडवर, न्यू स्वित्झर्लंडवर. तर तिथे कॅप्टन कोणाला शोधायला आला? जेनीला शोधायला निघालेला होता. मग जेनीला शोधायला कोणी पाठवलं? जेनीच्या वडिलांनी पाठवलं होतं. मग कॅप्टन तर आनंदी झाले की अरे आपल्याला जे कामासाठी आलो आपण ते झालं, आपल्याला जेनी मिळाली. आता पुढे ऐक मग तुला कळेल. विथ अ बर्स्ट ऑफ सेलिब्रेशन द फॅमिली पॅसेंजर, ते पूर्ण फॅमिली, त्या शिप मधले सगळे पॅसेंजर, तो क्र्यू म्हणजे तुम्हाला माहिती पीपल ऑफ द शिप वरचे सगळे पीपल ऑफ द ब्रिटिश वेसल हेडेड टुवर्ड्स द न्यू स्वित्झर्लंड. त्यांनी ते सगळं पाहून तो खूप सरप्राईज तर झालेच. आणि काय झालं आता सगळे सेलिब्रेशन करायला लागले. एव्हरीवन वॉज अमेज झाले म्हणजे सरप्राईज झाले बरं का प्रजय. का सरप्राईज झाले? बाय द प्रॉस्पेरिटी अँड गुड हेल्थ ऑफ सर्वायव्हर्स. हे जे सगळे लोक होते अडकलेले, हे जे सर्वायव्हर्स होते, यांनी कसं सर्वाइव्ह केलं बघा. एकदम गुड हेल्दी आणि प्रॉस्पेरिटी, पूर्ण समृद्ध जीवन जगत होते ते. ॲज द डे एंडेड द फादर रिअलाइज दॅट. वेट अ मिनिट, मी पाणी पिते. ॲज द डे एंडेड द फादर रिअलाइज दॅट. आता त्यांना फादरला रिअलाइज झालं दॅट डिसिजन्स मस्ट बी मेड अबाउट हू वॉन्ट टू स्टे ऑन द आयलँड ऑर रिटर्न विथ द शिप. आता
प्रत्येकाने डिसिजन घ्यायचा होता की कोणाला आयलँडवरच राहायचं, कोणाला शिप बरोबर घरी जायचं. Elizabeth and her husband did not wish to live anywhere but on the island. त्यांना दुसरीकडे कुठेच राहायची इच्छा नव्हती, फक्त आणि फक्त आयलँडवरच त्यांना राहायचं होतं. म्हणजेच त्यांचा डिसिजन काय होता बरं, सांगा बरं गर्ल्स. एलिझाबेथ आणि हजबंड म्हणजे विलियम या दोघांना कुठे राहायचं होतं? Very good. Okay, they had been there for so long and had grown used to their life. त्यांना used to म्हणजे सवय असणे, सवय होणे, त्यांना सवय होऊन गेली तिथे राहण्याची. जेनीने विचारलं, if anyone would support her return to England. कोणी सपोर्ट करतंय का, माझ्याबरोबर कोणी येतंय का घरी पुन्हा इंग्लंडला? फ्रिट्स वॉज द फर्स्ट टू रिस्पॉन्ड. फ्रिट्सने म्हणजे ज्याने वाचवलं त्याने पहिला रिस्पॉन्स दिला की हो मी. ही ऑफर्ड चीयर्स फॉर अस हू वर गोइंग टू युरोप. अर्नेस्ट, आता त्याने ऑफर केलं कोणाला अजून यायचं असेल तर अर्नेस्ट जो होता, अर्नेस्ट ऑन द अदर हँड वॉन्टेड टू स्टे ऑन द आयलँड. पण अर्नेस्टला मात्र आयलँडवर राहायचं होतं. जॅक ऑल्सो डिसाइडेड टू स्टे बॅक. त्याने पण ठरवलं की मी इथेच राहणार. फ्रान्स द यंगेस्ट बॉय, पण जो फ्रान्स होता सगळ्यात लहाना, डिसाइडेड टू जॉईन फ्रिट्स इन लिव्हिंग. त्याने आयलँड सोडायचं ठरवलं. ओके, फ्रान्स वॉन्टेड अ चान्स टू रिसीव्ह अन अकॅडमिक एज्युकेशन. का बरं सोडायचं त्याला पटकन? फ्रान्सने का? हा, ऍब्सोल्युटली राईट प्रजय. कोणी सांगितलं आन्सर? की त्याला अकॅडमिक एज्युकेशन हवं होतं म्हणून त्याने पुन्हा तिकडे फ्रान्सने जायचं ठरवलं. बिफोर फ्रिट्स लेफ्ट ही टोल्ड हिज फादर ऑफ हिज लव्ह फॉर जेनी अँड हिज विश टू मॅरी हर. आता त्याने जाण्याच्या आधी आपल्या पॅरेंट्सला सांगून दिलं की जेनी बरोबर त्याला काय करायचं आहे, लग्न करायचं आहे. म्हणजेच इथे कळतंय की जेनी आणि फ्रिट्स पुढे जाऊन काय करणार, लग्न करणार. द फादर हॅड केप्ट अ रेकॉर्ड ऑफ ऑल द ॲडव्हेंचर्स दे हॅड ऑन द आयलँड. ही हँडेड ओव्हर द जर्नल्स. आता ते जे सगळे जर्नल्स होते म्हणजे त्यांनी जे रेकॉर्ड ॲडव्हेंचरचं लिहून ठेवलेलं होतं आयलँडवरचं, ते सगळे जर्नल्स होते ते कॅप्टनकडे देऊन टाकले. कशासाठी? टू द कॅप्टन टू बी पब्लिश करण्यासाठी. द शिप डिपार्टेड. आणि शेवटी त्याने फादरने ते सगळे जे जर्नल्स होते ते कॅप्टनकडे दिले. कशासाठी? पब्लिश करण्यासाठी. आणि नंतर शिप डिपार्ट झालं म्हणजे निघून गेलं. तर अशा पद्धतीने आपण हा लेसन कंप्लीट केला आहे.